नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आज आमचा प्रचवित 9 महिन्यांचा झाला आणि त्यामुळेच आम्ही काहीतरी स्पेशल प्लॅन केले होते. चला तर मग प्रवासाचा आनंद घेत घेत आपण दत्तगुरूंच्या दर्शनाला जाऊयात. खूप दिवस नाही, खूप वर्ष झाले आम्ही दोघे पण श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे गेलो नव्हतो. बाळाच्या निमित्ताने जाणीव होईल म्हणून सकाळी लवकर उठून तयार झालो आणि बाळालाही रेडी केले. आम्ही चहा घेऊन निघालो. बाळ, प्राजक्ता आणि बाळाचे बाबा असे आम्ही 4 जण दर्शनाला निघालो. पप्पांचा आणि माझा उपवास असल्यामुळे मम्मीने सोबत थोडी साबुदाणा खिचडी दिली होती. लहान बाळ सोबत असल्यामुळे गर्दीत दर्शन न घेता निवांत दर्शन घेण्यासाठी आम्ही लवकर निघण्याचा निर्णय घेतला होता. सकाळची वेळ असल्यामुळे सुंदर सूर्यनारायण देवाचे दर्शन झाले. खरं तर शहराच्या धावपळीच्या जीवनातील सकाळीपेक्षा गावाकडची सकाळ किती शांत, सुंदर आणि आल्हाददायी वाटते. जाताना आम्हाला सांगली, अंकली, जयसिंगपूर, शिरोळ आणि वाडी या मार्गाने जायचे ठरवले होते. वाटेत लागणारी छोटी छोटी गावे, त्यातून नद्यासोबत सुंदर सकाळचा प्रवास चालू होता. प्राजक्ताच्या कॉलेजच्या लाईफच्या काही आठवणी ताज्या झाल्या आणि काही कॉलेज टाईमची मस्ती मजाक आठवलं नव्याने. कारण तिचे कॉलेज एज्युकेशन काही वर्ष जयसिंगपूरमध्ये झालं होतं. तिने एकदा सांगायला सुरुवात केल्यावर शांत थोडीच बसणार. इथे ए आहे, तिथे ते आहे, पाहायला, खायला असं काय सांगून काय नको तिला झाले होते. सांगलीच्या गणपती मंदिरापासून ते वाडीच्या बासुंदीपर्यंत सगळं कव्हर केलं तिने प्रवासात. अर्थात बाळ झोपल्यामुळे एवढं बोलणं झालं, नाहीतर तो जागा असता तर त्याला सांभाळण्यात सगळा प्रवास संपतो. अजूनही गावाकडच्या काही रस्त्यालगत सुंदर झाडे आहे, ते पाहून मन सुखावते. गावच्या रस्त्यावर धावणाऱ्या लाल परीचा थाटही काही औरच असतो. काही म्हणा, गावाकडे असणारी शुद्ध हवा शहरामध्ये कुठेच मिळणार नाही. त्यामुळे गावी आलं की गावच्या वातावरणात मन एकदम प्रसन्न होतं आणि थोडं निवांत वाटते गावाकडे. नाहीतर रोज आहेच तेच तेच, ऑफिस, ट्रॅफिक, गर्दी आणि टेन्शन. आम्ही प्रवासात थोडा वेळ सुंदर मराठी गाणी ऐकत होतो, कारण त्यामुळे आणखीनच गावाकडच्या वातावरणाशी मन जोडले जाते. तुम्हाला कोणती लाईफस्टाईल आवडते? गावाकडची आवडते की शहराची? कमेंटमध्ये नक्की सांगा. नरसोबाची वाडी जवळ पाहण्यासारखे खूप स्पॉट प्राजक्ताने सांगितले, पण आम्हाला दुसऱ्या दिवशी पुण्याला निघायचे असल्यामुळे आम्ही ते नंतर प्लॅन करायचे ठरवले. शेवटी गप्पा मारत मारत आम्ही वाडीला कधी पोचलो समजलंच नाही. तसेच बघायचे झाले तर आम्हाला 1 तास लागला होता तिथे पोहोचण्यासाठी. वाडीच्या सुरुवातीलाच एक सुंदर अशी कमान आहे. अर्थात तीर्थस्थान असल्यामुळे तिथे पार्किंग चार्जेस आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांच्या निवारणासाठी शांती पण करतात. त्यामुळे लांबून राहायला येणाऱ्या लोकांची गर्दी देखील असते. आम्ही गेलो तेव्हा फारशी दुकानं उघडली नव्हती. मंदिराजवळ छोटी लाईन होती. दर्शनाचे म्हणून लगेच दर्शन झाले. दर्शन झाल्यावर आम्ही बाळाच्या नावाने अन्नदानासाठी देणगी दिली. त्यानंतर काही वेळ मंदिरात सुंदर शांत वातावरणात घालवला. नंतर बाहेर आल्यावर मम्मीने दिलेली खिचडी खाल्ली. आमचे खाऊन होईपर्यंत काही शॉप ओपन झाले मग प्रसाद आणि बाकी किरकोळ गोष्टी प्राजक्ताने घेतला. घरी निघण्याच्या आधी प्राजक्ताने बोलल्याप्रमाणे इथल्या एका ठिकाणची बासुंदी पार्सल घेतली. मग परतीचा प्रवासाला निघालो. लवकर गेल्यामुळे खूप सुंदर आणि लगेच दर्शन झाले. तुम्हीही जाण्याचा प्लॅन करत असाल तर सकाळी लवकर इथे पोचाल या हिशोबाने घरून निघा. चला तर मग आमचा आजचा हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला? आवडले असल्यास लाईक, शेअर आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.